भाजप आमदार सुभाष देशमुखांचे चिरंजीव रोहन देशमुखांच्या परदेशी दौऱ्याला कोर्टाने दिली परवानगी। 3 लाख रुपयांची कॅश डिपॉझिट कोर्टात जमा करावी लागली। रोहन देशमुख दुबई, सिंगापूर आणि मालदीवला जात आहेत। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन सुभाष देशमुख हे कुटुंबासोबत परदेशात जाणार आहेत। मात्र कोर्टात त्यांच्यावर खटला प्रलंबित असल्यानं कोल्हापूर न्यायालयाची रितसर परवानगी घेणं बंधनकारक होतं। रोहन देशमुख यांनी आपल्या वकिलामार्फत सोलापूर न्यायालयात परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी रितसर परवानगी मागितली आणि त्यावर सुनावणी झाली। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी DR भोला यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकून 3 लाख रुपयांची कॅश डिपॉझिट जमा करून रोहन सुभाष देशमुख यांना कुटुंबासह दुबई, सिंगापूर, मालदीवला जाण्यासाठी परवानगी दिली। भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या विरोधात रविराज सूर्यकांत कदम यांनी फिर्याद दिली होती। फिर्यादीवरून रोहन सुभाष देशमुख यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 190, 323, 406, 420, 504 व 506 या कलमानुसार गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांना परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक होती। त्यामुळे रोहन सुभाष देशमुख यांनी सोलापूर कोर्टात अर्ज केला आणि नियमानुसार परवानगी मागितली। 3 लाख रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर रोहन देशमुख यांना परदेशात जाण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळाली आहे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।